फेरा. पूनमच्या सासरघरात पहाटे 2 वाजल्यापासून चला आवरा 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 लवकर असं एकमेकांना सांगत आवराआवरीची एक प्रकारे लगीनघाई सुरू होती. नुकतंच लग्न झालेली पूनम नवीन घरात अंग चोरून आपलं स्वतःचं साहित्य बॅगेमध्ये भरत होती. पण तिचं सारं लक्ष नव्या घरातील नवी मंडळी, कोण काय करतंय, कोण काय म्हणेल का, कोणी अचानक बोलवतील का याकडे लक्ष लागलं होतं. सावरगावाच्या दिनकरराव जाधवांची ही लाडकी लेक नवीन लग्न होऊन भांबर गावात सून म्हणून आली होती. आज ते नवे वधूवर बोरसूतवरून सकाळी 5च्या ट्रेनने हनीमूनसाठी नियोजित स्थळी रवाना होणार होते. त्यांनी आपण कुठे जाणार आहोत, काय काय पाहणार आहोत याबाबत घरात कोणालाच पुसटशीही कल्पना दिलेली नव्हती. 2 वाजल्यापासून बोरसूतला लवकरात लवकर पोहोचून रेल्वे पकडण्यासाठीची धडपड सुरू होती. संपूर्ण तयारी पूर्ण झाल्यावर समीरचे बाबा संपतराव म्हणाले, चला, नारळ, लिंबू, अगरबत्ती, पाणी, शिरा, बिंबा, कापूर, दहीभात, मिरच्या सगळं ताटात भरून बाहेर घ्या बघू. तसं सुनंदा वहिनींनी सगळं साहित्य बाहेर उभ्या असलेल्या 4चाकी गाडी समोर आणून ठेवलं. समीरच्या बाबांनी नारळ फोडला, अगरबत्ती लावली, कापूर जाळला. 4 चाकाच्या खाली 4 लिंबू ठेवून ते फोडण्यासाठी समीरला गाडी पुढं घ्यायला सांगितली. गाडी लिंबावरून घेतली खरं, पण आश्चर्य म्हणावं की काय, लिंबूमध्ये चारी दिशेला टम फुगलेल्या जखमेतून रक्ताची एखादी चिंकाडी उडावीना, अगदी तसाच सर्व बाजूला लालबुंद फवारा उडाला. बापरे, त्या नकळत घडल्या प्रसंगाने साऱ्यांची तोंडात बोटे घातली. सकाळच्या गार हवेतही अंगाला सरसरून काटा येऊन घाम फुटावाना तसं भयभीत करणारं ते दृश्य होतं. सुनंदाने पुढं होऊन घाबरत घाबरत उगीचच कुंकवाचं पाणी आहे असं म्हटल्यावर वातावरण काहीसं पूर्वपदावर आलं. समोरचं दृश्य पाहिल्यावर पूनमला गाडीत बसण्याचं धाडसच होईना. असे का झालं असेल? हा काही अपशकुन तर नाही ना? भानामतीचा प्रकार वगैरे नाही ना? यासारख्या नाना विचारांनी तिच्या चेहऱ्यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं. त्याच वेळी वेळेचं गांभीर्य ओळखून सदरच्या गंभीर विषयाला बागल देण्यासाठी संपतराव पत्नीला म्हणाले, अगं साऊ, जा जा, सुईदोरा घेऊन ये. लिंबू, मिरच्या, बिब्बा गाडीला पुढं बांधायचं राहिलं बघ. पत्नीनं सुईदोरा आणल्यावर ते सारं साहित्य गडबडीने दोऱ्यात ओवून संपतरावांनी ते गाडीला पुढच्या बाजूला लोंबकळत बांधलं व त्याच्या परीनं गंभीर वातावरण पूर्वपद आणण्याचा वरवर खटाटोप केला. तरी देखील नवनखी पूनम अजूनही जीव मुठीत घेऊन हे सारं पाहत गर्भगळीत अवस्थेत एका बाजूला उभी होती. समीरने जवळ जाऊन धीर दिल्यावर कशीबशी ती वरच्या मनाने गाडीत बसण्यास तयार झाली व पहाटे 3-3:30च्या सुमारास हायबाय करत ते दोघेजण हा हा म्हणता घरचं कंपाऊंड पार करून सर्वांच्या नजरेआड झाले. पण प्रवासाला जेमतेम 10-15च मिनिटे झाली असतील तोवर पूनम, आई ग, मरेल ना तो, थांबवा गाडी, अहो गाडी थांबवा, थांबवा ना, थांबवा म्हणते ना गाडी, असं मोठ्या मोठ्याने किंचाळू लागली. समीरला तिला अचानक असं काय झालं काहीच कळेना. तो कावराबावरा झाला. कशीबशी गाडी त्याने एका बाजूला ओढली. पूनमला हलवून हाक मारून तोंडावर थोडे पाणी शिंपडून जागी केली. गाडीतल्या एसीमुळे बहुतेक तिला डोळा लागला असावा, तर झोपेत पडलेल्या भयानक स्वप्नेमुळे कदाचित ती किंचाळली असावी, हे त्याने जाणले. थरथर कापत पूनम समीरला म्हणाली, अहो, तो तरुण मुलगा आपल्या गाडीच्या आडवा आला होता ना. अगं, कुठला तरुण? कधी आला होता? काय बरळतेस काय? शुद्धीवर ये आधी, असं समीर आता तिला थोडा ओरडलाच तशी ती भानावर आली. थोडंसं पाणी पिऊन, अगं, चोरून काहीही न बोलता गाडीच्या काचेतून समोर रस्त्याकडे पहा, विचारमग्न अवस्थेत गप्प बसून ती राहिली. लग्न होऊन भांबर गावी येऊन आता कुठं तिला 2-3 दिवस झाले होते, पण सासरी आल्यापासून तिला विचित्र व नको त्या मानसिकता डगमळीत करणाऱ्या प्रसंगांना सामोरे जावे लागले होते. येथे आलेल्या दुसऱ्याच दिवशी बाथरूममध्ये, तुला मारून टाकीन, चालती हो इथून ये, इथं का आली आहेस, कशाला आली आहेस, असे काहीसे विचित्र भयभीत करणारे आवाज तिला ऐकू येत लागल्याने घाबरगुंडी उडाल्यामुळे कशीबशी चक्क अर्धवट अंघोळ करून ती बाहेर आली होती.
आपल्यासोबत घडलेला हा प्रकार कोणाला सांगावा की नको, या द्विधा मनस्थितीत अडलेली सारी हकीकत शेवटी न राहून तिने जाऊन सुनंदाला सांगितली. परंतु नवीन घर आहे ग, नवीन जागा आहे, तेव्हा होतं असं कधी कधी, तू नको लक्ष देऊ, असं त्रोटक सांगत सुनंदाने ते सारं हसवण्यावारी नेलं. पण तेव्हापासून पूनम आपल्याच विचारात गढून गेली होती. आज बाहेर जायला मिळणार, मोकळा श्वास घेता येणार म्हणून स्वारी खुश होती. पण सकाळी सर्वांसमोर घडलेला ताजा प्रसंग आणि आता पडलेलं स्वप्न तिला काही सुचेना. समीर सारखा उच्च शिक्षित तरुणपती तर खानदानी गडगंज घरदार, ज्यामध्ये कशाची दतात नव्हती, असं मोठं सासर, एवढं सारं मनासारखं मिळाल्याने मध्यम कुटुंबातील पूनम खुश असताना तिच्या वाट्याला हे असे काहीतरी येईल याची तिला काडीचीही कल्पना नसताना हे सारं प्रत्यक्ष कळत नकळत का असेना पण तिच्यासोबत घडत होतं. त्यामुळे नवखी पूनम पार भांबावून गेली होती. समीरशी हे बोलणं म्हटलं तर त्याचा तिला अजून काही पुरेसा अंदाज आला नव्हता, म्हणून ती मूग गिळून गप्प होती. एव्हाना बघता बघता गाडी बोरसुतला येऊन पोचली, जिथे पूनमची नणंद सुजल राहत होती. गाडी गेट जवळ येताच लाईट लागल्या. स्वागत झाल्यावर पुन्हा एकदा दोघेजण फ्रेश झाले. चहापाणी उरकल्यावर मेव्हणे संग्रामरावांनी त्यांना रेल्वे स्टेशनवर सोडले. रेल्वेत चढताना अनाहूतपणे समोर प्रत्यक्ष न दिसलेला एक माणूस तिला धडकला आणि क्षणात तिच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. समीरने हाताला धरूनच तिला बुकिंग केलेल्या जागेवर नेऊन बसवलं. समीरला तर कोणीच दिसलं नाही, पण पूनम मात्र कोण तरी धडकले असे म्हणाले. यावर तो विचारमंथन करत असताना पासची ती रेल्वे मोठ्याने आवाज करत सुरू झाली व त्यांचा पुढील प्रवास सुरू झाला. पूनम अजूनही डोळे न उघडता समीरच्या मांडीवर तशीच पडून होती. गाडी काही अंतर गेली असेल न अवघ्या थोड्या अवधीत अचानक पूनम एका वेगळ्याच भावविश्वात गेली. स्वप्नातल्या जगात, ज्या जगात ती सासर घरातला कोपरा फिरत असेल असा तिला भास होऊ लागला. तिच्या समोर काही अंतरावर कोण तरी मुखवटा घातलेली अनोळखी व्यक्ती दोन माणसाच्या पायाला धरून त्यांना ओढत नेत आहे. ज्या संबंधित दोघांची डोकी अर्धवट जळलेली असून त्यात शरीर रक्तबंबाळानं दिसायला विद्रूप दिसत होती. एकंदर पाहता क्षणी अंगावर सरसरून काटा आणणाऱ्या उघड्या डोळ्यांनी पाहू नये असं ते दृश्य होतं. पुढे तर ते दोघे प्रेत समान देह पूनमकडे हात करत, सोडव आम्हाला, सोडव यातून, ये ना, सोडव आम्हाला यातून, प्लीज सोडव ना, अशी गयाबया करू लागले. त्याची चाललेली ती जीवघेणी धडपड पाहून पूनम ही न राहून मदतीसाठी हळूहळू पुढं सरकू लागली. तोच ती दोन भूतं, हा भूतच म्हणावे लागतील त्यांना, कारण अचानक पूनमला ती ओरबाडू लागली, स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा तिच्या समोर दिसू लागल्या अजस्र अशा काळ्याकुट्ट खोल दरीत तिला ढकलण्याचा खटाटोप करू लागली. पूनम त्या अनाहुतीपणे चालून आलेल्या संकटातून स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करू लागली. पण त्यांनी तिला घट्ट धरून एकाने तिच्या अंगावर रॉकेल ओतले तर दुसरीने काळीकुट्ट आकृती माची सोडण्यासाठी पुढे सरकू लागली होती. तसं त्यांच्या हाताला जोरदार झटका देऊन पूनम सैरावैरा धावत सुटली. जीवावर बेतलेल्या संकटाच्या कचाट्यातून स्वतःला सावरण्यासाठी जीव तोडून पळण्याची शर्थ करू लागली. मदतीचा धावा करू लागली. वाट दिसेल तिकडे मोकाट कानात वारं गेल्यागत धावत होती. खरं फिरून ती त्याच जवळ जात होती. अखेरीस आपण यातून वाचू शकत नाही या विचाराने तिला दरदरून घाम फुटला, घशाला कोरड पडली. स्वतःला त्या डोंगरा एवढ्या संकटातून सोडवण्यासाठी कोणीतरी मदतीला यावे याकरिता मोठमोठ्याने ओरडू लागली. हातपाय झाडू लागली, डोकं घेऊ लागली, केस उपटू लागली. समीर तिची चाललेली ही अनावश्यक धडपड उघड्या डोळ्यांनी पाहत होता. गाढ झोपेत असलेली पूनम अचानक अशी का करत आहे म्हणून समीरने तिला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला, पण तिच्यावर काहीच फरक पडेना. मग अंतिम उपाय म्हणून तिच्या तोंडावर त्याने पाणी शिंपडले. तेव्हा कुठे ती गडबडून जागी झाली व समीरला घट्ट बिलगली. त्याच्यासमोर असलेले प्रवासी थरथर कापत असलेल्या बिथरलेल्या पूनम व समीरकडे शशांक नजरेने पाहू लागले. समीरने पूनमला धीर दिला, तिला प्यायला पाणी दिलं आणि अगदी प्रेमळ शब्दात, काय झालं, तुला काही होतंय का, तुझी तब्येत बरी नाही का, तुला पुन्हा स्वप्न पडलं का, अशी आपलेपणाची विचारपूस केली. गेले 2-3 वर्ष नोकरीनिमित्त तो रशियाला होता. या कालावधीत गावाकडे आपल्या राहत्या घरात काही विचित्र घडलं असावं याबद्दल त्याला सुमात्र कल्पना नव्हती, पण काय तरी गोड बंगाल नचित घडलंय असावं असं एकदम
पूनमच्या झोपेतील संवादावरून त्याला थोडंसं जाणवू लागलं. पण शिक्कामोर्तब होणं बाकी होतं. समीरने पूनमला धीर दिला. तसं घरात आल्यापासून आपल्याला कशी भीती वाटते. भीतीतून वेगवेगळे आवाज असे ऐकू येतात. एकटीला घरात थांबावंसं वाटत नाही. कोणीतरी अंगाशी खेळत असल्यासारखं वाटतं. पण सकाळ बाहेर पडल्यापासून डोळे झाकल्याबरोबर स्वप्न पाठ साडेनात सोडेनात आणि रेल्वे स्टँडवर धडकलेला अदृश्य माणूस याबाबत भडाभड सविस्तर सर्व बाबींचा समीर जवळ उलगडा केला. सगळं ऐकून घेतल्यावर तोही थोडा कचरलाच. अर्थात भूतखेत, भानामती, जादूटोणा, पिशाच्य बाधा याबाबत तो कधीच फारसा विचार देखील करत नसे. मेलेल्या माणसांपेक्षा जिवंत माणसांचं महाभयंकर भूत असतात असे तो नेहमी म्हणायचा. राहता राहिला मेलेल्या भूतांचा प्रश्न. मेल्यावर जळून राख होणारा माणूस भूत कसा बरं होईल या अनुशंकाने तो समोरच्याशी खूप तांडायचा. तर भूताबाबतच्या कोणत्याही घटनेनं आजपर्यंत त्याच्या आयुष्यात तर कधीच शिरकाव केला नव्हता. अगदी रात्री अंधारी कुठंही जाण्यास समीर तयार नव्हे तर पैंजण घालून एका पायावर जाऊनही आला होता. पण आत्ताच नवीनच घरात आलेली पूनम तर सांगते आहे, पण रशियावरून आल्यापासून स्वतःबाबतीत एक दोन विचित्र घटनाही दणका दिला होता. कारण त्यालाही काहीसे तसे अनुभव येऊन गेले होते. जसे की समोर एक चहाचा ग्लास ठेवलेला त्याला दिसला होता व क्षणात तिथून गायब. हँगरचा अडकवलेला शर्ट तो घ्यायच्या अगोदर बेडवर आला होता. पण निडर समीरने त्याच्याकडे लक्ष दिले नव्हते. प्रवासातील थकव्यामुळे आपल्याला असं होत असेल अशी त्याची मनाची समजूत घातली होती. पण आज सकाळी लिंबूमधून उडलेला रक्ताचा फवारा व दोनदा पूनमला पडलेले ते स्वप्न आणि रेल्वेत त्याला न दिसणारा व पण पूनमला धडकलेला तो मनुष्य विचार करून त्याच्या डोकं ठणकून अक्षरशः फुटायची वेळ आली होती. थोड्या वेळाने त्याने सहज पूनमच्या अंगाला हात लावला तर त्याला अक्षरशः चटक बसला. तिला फणफणून ताप आला होता. डोकं तर खूपच तापलं होतं. ती मलूल होऊन समीरच्या मांडीवर त्याच्याकडे आशाळभूत नजरेने बघत निश्चित पडली होती. पुन्हा स्वप्न पडेल म्हणून तिने डोळे झाकत असतानाही झाकायचं नाव घेत नव्हती. समोर उद्भवलेल्या त्या नाजूक स्थितीने समीरचे विचार तंद्रीत भग्न पावली. विचारांती त्याने पुढच्या स्टेशनवर उतरण्याचा ठाम मनाशी निश्चय केला. आपली सहनचारिता ठीक नाही तर कुठलाही हनुमान आणि कुठले काय असा विचार त्याने केला. तापाचा बहर चढल्याने पूनम डोळसातड उघडे असताना ही कायबाय बरळत होती. श्यामा, सोड मला, सोड म्हणतोय ना, सोड लवकर, सोड नाहीतर तुझ्या घराची राखरांगोळी केल्याशिवाय गप्प बसणार नाही. चिमाला सोड, सोड म्हणतोय ना, चिमाला. अरे असे बायकोसारखे बांधून घालून काय मारताय तिला लेकांनो. तुम्ही मर्द नव्हेत रे, पळपुटे बायले आहात बायले. पाठमोरा वार करताय काय. पण लक्षात ठेवा साल्यांनो, मी मेलो ना तरी तुमच्या आणि तुमच्या घरच्या मानगुटीवर बसल्याशिवाय एकजात राहणार नाही. संपतराव, तुला लाज वाटायला हवी रे, लाज. अशी पूनम एकसारखी काहीतरी न थांबता बरळत होती. पण पूनम तोंड घेत असलेल्या दूरच्या पाहुण्या माणसांच्या नावाची मात्र समीर पुरता उडालाच. तो पुन्हा विचारात मग्न झाला. अरे काल परवा आलेल्या पूनमच्या चिमाचं नाव कसं माहिती? आपला भाऊ श्यामाला ती कोणाला सोडायला सांगत होती. म्हणजे घरात काहीतरी लफडं नक्की आहे तर आणि ते आपल्यापासून लपवले असल्याची मला खात्री झाली. 10-15 मिनिटांनंतर पुढील स्टेशन आलं. पूनमच्या अंगातील खाली उतरण्याचं त्राण उरलं नसल्याने समीरने तिला लहान मुलासारखं उचलून घेतलं. खाली उतरल्यावर कोठे जायचं, कसं जायचं त्याला काही सुचेना. प्रथमतः पूनमला डॉक्टरांना दाखवावे लागेल म्हणून त्याने पत्ता विचारला व ते दोघेही रिक्षाने डॉक्टरांकडे गेले. पूनमला तपासल्यावर तिला ताप वगैरे होता यावर डॉक्टर शशांक असल्याचे समीरला जाणवले. म्हणून त्याने स्वतःच्या तिच्या अंगाला हात लावून पाहिले तर काय खरोखरच तिचं अंग पूर्ण गार होतं. समीरही आता सैरभैर झाला. डॉक्टरांनी द्यायचे म्हणून किरकोळ औषध दिले व जायला सांगितले. आता ती व्यवस्थित बोलत होती. अगदी नॉर्मल वाटत होती. समीरला आश्चर्य वाटले. पण तरीही त्याने आता माघार घ्यायचा निर्णय घेतला. पूनमला स्वतःही खजील झाल्यासारखं वाटत होतं. दोघेही जण खाजगी गाडीत करून पुन्हा बोरसुरला पोहोचले. त्यांना पुन्हा परत आलेले पाहून संग्राम व सुजलला काहीच कळेना. एव्हाना कातर वेळ व्हायला झाली होती. सुजलने सर्वांना चहा केला. चहा घेता घेता परत का आलात असं विचार निघणार
होता. त्यावेळी राजूने मारलेला चेंडू झाडावर अडकला म्हणून त्याने रडून सर्वांचे लक्ष स्वतःकडे वेधले असता बसल्या जागेवरून विचित्र पद्धतीने डोळे विद्रूप चेहरा करत पूनमने तो चेंडू हातावरून खाली पाडला. सर्वांच्या डोळ्यात देखत पूनमचा तो विचित्र कारनामा पाहून सर्वांनी पळताभुई थोडी झाली. तिघेही जण घाबरून आपल्या खुर्चीत रेलून बसले. आता काय करायचं असा गंभीर प्रश्न त्यांच्या पुढे पडला. त्यांच्या गावात लिंगाप्पा नावाचा एक आदिवासी माणूस होता. तो भूत प्रेत वगैरे हे गोष्टी बघतो, अंगारा धुपारा देतो असं त्यांच्या ऐकिवात होतं. त्यामुळे समोर काहीतरी भलतंच आहे हे सर्वांनी तांडल्याने संग्राम आपल्या नोकराला घेऊन थेट लिंगप्पाकडे गेला व त्याला पुढे घालून घरी घेऊनच आला. सुजलने लागोलाग मगाशी राजूनं लहानग्या राजशीला शेजारच्या घरी नोकरांकरवी पाठवले होते. 10 वाजले होते तरी ही कोणालाच जेवायची देखील शुद्ध राहिली नव्हती. संग्रामराव गावात गेले त्यावेळी पूनमने अचानक समीरवर तांब्या फेकून मारला. नशीब बलवत्तर म्हणून त्याने कसाबसा तो चुकवला व संधी साधून जवळ असलेल्या दोरीने त्याने पूनमला सिमेंटच्या खांबाला गुंडाळले व तिचे हात करकचून बांधून ठेवले होते. तिला बांधल्यावर ती विचित्र आवाज काढू लागली, मोठमोठ्याने ओरडत होती. तिच्या तोंडातून एकाच वेळी 2-2 आवाज बाहेर येत होते असल्यासारखे वाटत होते. ते आवाज ऐकताना पाचार धारणा बसत होती. ती रडत काय होती, काय बाय बरळत काय होती, मोठ्याने खिदळत काय होती, खांबाला हिसके काय देत होती. एकंदर सारंच वातावरण एकदम तप्त झालं होतं. लिंगप्पा आला तेव्हा कुठं सर्वांच्या जीवात जीव आला. लिंगप्पाने येताना सोबत बाहेर साहित्य आणलं होतं. लिंबू, मिरच्या, बिबा, पान, सुपारी, एक काळं बाहुली, भोपळा, रस्सी, मानवी डोळ्याचा सांगाडा, 2 मोठी हाडं, एक गोल तबकडी आणि अंगारा धुपारा हे सगळं साहित्य त्याने बाहेर काढलं. पूनमच्या डोक्यावरून हाडांनी ओवाळणी केल्यागत त्याने त्या पांढऱ्या रंगाच्या विभूती तिच्या अंगावर फेकल्या. तशी ती चचपाळल्यासारखी, मारक्या म्हशीसारखी, दुखावलेल्या वाघिणीसारखी करू लागली. तरी बरं तिला खांबाला बांधली होती, नाहीतर क्षणातच ही विलंब न लावता तिने लिंगप्पाला कदाचित गिळून चावून कुरतडून खाऊनही टाकलं असतं. अशी ती खांबाला हिस्सडा देत होती. कधीही न पाहिल्यासारखा तो भयानक चेहरा पाहून लिंगप्पाही घाबरला होता. आता काय करावं सांगावं म्हणून तो म्हणाला, आज अमावस्या असल्याने झाड आवरणं अवघड तर जवळ जाणं त्याहून धोक्याचं आहे. आज तिला बांधलेल्या अवस्थेत राहू दे. तुम्हालाही भीती वाटत असेल तर तुम्ही अजूनही तारेनं तिला कचकरून बांधू शकता, नाहीतर तशीच ठेवून द्या, पण बिलकुल सोडू नका. हे खूप मोठं पिशाच्य आहे. माझ्याकडून तर हे काम होणं मला शक्य वाटत नाही. मी जातो म्हणून तो तडकन वाटेलाच लागला. सुजल, संग्राम व समीर रात्रभर पूनमसमोर जागे राहून तिच्याकडे एकटक बघत बसले होते. कोणाच्याही डोळ्याला डोळा लागला नव्हता. पूनम केविलवाणा चेहरा करून, अहो मला सोडा, अहो माझा दोरी बांधलेला हात दुखायला लागलाय, मला सोडा, मला अशी का बांधून ठेवली आहे, अशा विनवण्या करीत होती. परंतु तिला सोडवण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. 1-2 दिवस वेळ समीरचा नवरा जागा झाला होता, पण सुजलने त्याला पुढे जाण्यास थांबवले होते. ताटकळत बसून तिघांनी रात्र काढली. तिला कुठं, कसं, कोणाकडे घेऊन जायचं या विचारात त्यांनी सारी रात्र कणत केली होती. सुजलने सगळी विभूतीत बातमी फोन करून भांबर गावी बाबाला दिल्याने तात्काळ शामराव, सुनंदा साऊ व संपतराव गाडी काढून सकाळीच बोरसूतला आले. बाबासमोर दिसताच वैतागलेल्या समीरने माझ्या माघारी आपल्या घरी काय गोडमंगाल घडले आहे का, ज्याचा तुम्ही माझ्याजवळ उहापोह केला नाहीत, असे चढ्या आवाजात त्यांना विचारले. समोर पेचाच असा गुंतागुंतीचा निर्माण झाला होता की साऱ्या सत्य बाबींचा उलगडा करण्याशिवाय त्यांच्याकडे आता गत्यंतर उरले नव्हते. डोक्याला हात लावून संपतराव बोलू लागले. समीर, अरे गेल्या वर्षी इथं खूप मोठं रामायण घडलं रे. चिमप्पा व चिंतामणी तुझे अजमपूरचे लांबचे चुलत भाऊ बहीण तुला माहितीच आहेत ना. आपलं बांधलेलं हे नवे घर, गाड्या, जमीन जुमला बघून आपल्या इस्टेटीतला भाग आपणास मिळावा म्हणून सातत्याने माझ्या पाठी तागदा
लावून होते, भांडण काढत होते, धमक्यांचे फोन करत होते. प्रसंग घडला त्या दिवशीही ते दोघे कुठलेसे जुने कागद घेऊन पुरावा दाखवत होते. आमच्या संपत्तीवर हिस्सेदार नसूनही साऱ्या संपत्तीवर हक्क दावा करत होते. कर्मधर्म संयोगाने त्या दिवशी आम्ही सर्वजण घरी असल्याने भांडणाचा रागरंग विकोपाला गेला. माझ्या डोक्यात चिंतामणीने काठी घालणार त्याच क्षणी श्यामाने रागाच्या भरात पाठीमागून चिंतामणीच्या डोक्यात हॉकी स्टिक घातली. पाठून डोक्यात घातलेल्या जोरदार वर्मी हल्ल्याने पहिलवान गडी खाली कोसळल्याने आपसूक आमच्या हाती आला. त्याचं डोकं फुटलं, तो बेशुद्ध झाला. तर इकडं चिमप्पाला सुनंदाने व सावूने बांधून घातली होती. तिला ही रागाच्या सनकीने सरशा श्यामने हॉकी स्टिकने बेदम मारली. हे दोघे भाऊ-बहीण आम्हाला गेले वर्षभर अजिबात सुखाने जगून देत नव्हते. कळत नकळत म्हण अथवा रागापोटी म्हण, अनाहुतीपणे ते दोघे ठार मारले गेले. त्यांना रॉकेलने अर्धवट जाळून आम्ही जंगलात फेकून दिले. मी कमावलेल्या मिळकतीमध्ये त्यांना काडीमात्र संबंध नसताना ते दोघे आमच्यावर प्रेशर टाकत होते, दादागिरी करत होते. कारण चिंतामणी गुंड प्रवृत्तीचा होता. 1 वर्ष झाले, अद्यापही कोणालाही काही माहीत नाही आणि त्यांना कंटाळलेल्या इतर लोकांनाही बरं वाटल्याने कोणाही पोलीस चौकीत तक्रार देखील दाखल केली नाही. पण आता समोर जे घडतंय हे सारं खूप भयानक आहे. गेली वर्षभरात घरातील परिस्थिती तर अति बेचैन करणारी झाली होती. ना धंद्यापाण्यात यश आहे, ना घरात स्थिर वाटते. घरात येणाऱ्या वेगवेगळ्या आवाजाने घरात थांबू वाटत नाही. भीती वाटते, कधी काय विचित्र घडेल सांगता येत नाही. असे असतानाही आम्ही हे सारं कसं आलबेल चालू ठेवलं आहे. पण हळदीच्या अंगानं आलेल्या पूनमला कदाचित त्यांना भूतानं पछाडलेलं असावं, असंही पुढं जाऊन ते स्वतः म्हणाले. आता या संकटातून बाहेर पडण्यासाठी कोणतं बरं पाऊल उचलायचं, यासाठी त्यांनी सारी मंडळी डोक्याला हात लावून विचार करत बसली. सगळ्यांच्या डोक्यात पूनमच्या विचारांचा वणवा पेटला होता. पूनम अजूनही बांधलेल्या अवस्थेत होती. तिचा चेहरा पाहून सावू आई म्हणाली, अमावस्या संपली आहे. कदाचित पिशाच्य बाधेपासून ती बाजूला झालेली असेल. सोडा तिला, कारण आता ती खरंच मलूल आणि निस्तेज दिसत होती. आपल्या न उचलणाऱ्या हाताने ती समीरला खुणावत होती. तिची ती केलकावणी अवस्था पाहून त्याला राहावलं नाही. धाडस करून त्याने तिला रिकामे केले. ती खूपच अशक्त झाली होती. गेले 1.5 दिवस तिच्या पोटात काहीच नव्हते, त्यामुळे तिला खायला दिले गेले. आपल्याला काहीच झालं नव्हतं अशा अविर्भावात ती खात बसली होती. बाकीचे सारे जणू कुजबूज करत तिच्याकडे पाहत होते. लिंगप्पा नाही होय म्हणता घाबरला होता, तरी त्याला बळजबरीने विनंती करून घरी आणलं व त्याला सोबत घेऊन सर्वजण पुढचं पाऊल उचलण्यासाठी चर्चा करीत शेवटी लिंगप्पाने गुरुवारी त्यांच्या गुरु सोमेश्वर यांचा समक्ष लावण्यासाठी माझ्याकडून काहीही होणार नसल्याचं सांगितल्यानं सगळेजण तिला घेऊन भांबरगावी रवाना झाले. झालेल्या प्रकाराने सारेजण जीव मुठीत घेऊन गाडीत बसलेले होते. राहिलेला एक दिवस घरात कसा काढायचा याबाबत त्यांच्या चेहऱ्यावर चिंतातून सावट स्पष्ट दिसत होतं. साधारणतः सायंकाळी 5:30च्या दरम्यान सर्वजण घरी आले. समीरचं सारं लक्ष पूनमवर होतं. ती खूप शांत निश्चल दिसत होती. कदाचित वादळापूर्वीची शांतता ही शांतता नसेल ना, अशी त्यांना मनाची धाकधूक त्यांना जाणवत होती. पण गाडीत झोपलेली होती तरी तिला स्वप्न वगैरे काही पडलं नव्हतं की तिने काही आरडाओरडा केला नाही. रात्रीचं जेवण झाली. समीरला तिच्यासोबत बेडरूममध्ये झोपायला सुरक्षित वाटत नव्हतं, पण बोलणार कसं? तेवढ्यात संपतरावच म्हणाले, आज सगळेजण हॉलमध्ये झोपू. समीरला थोडं बिनधास्त वाटलं. नाहीतर त्याने अनुभवच तसा घेतला होता ना, ज्यामुळे मी म्हणणार ही टरकणारला असता. रात्री 12 वाजल्यानंतर घुबड घुमल्यासारखा आवाज घुमू लागला. सारेजण गाढ झोपेत असला समीरला जाणीव झाली, कारण तो फक्त डोळे झाकून नुकताच पडला होता. डोळे उघडून पाहतो तर पूनम एकटक त्याच्याकडे बघत होती. तिचे डोळे कोळसे पेटल्यासारखे लालबुंद दिसत होते. सावजावर झेप घ्यायला टपलेल्या वाघिणीसारखी ती खुन्नस देऊन त्याच्याकडे बघत होती. तिच्या नजरेत नजर भिडल्यावर भीतीनं समीरची अक्षरशः घाबरगुंडी उडाली. तो थरथर कापू लागला. स्वतःला वाचवण्याकरता त्यांनी टणकन सोफ्यावर उडी मारली. तो छताचे मोठे झुंबर तुटून जोरात खालच्या फरशीवर आदळले. झुंबराच्या मोठ्या आवाजाने सर्वजण खडबडून जागे झाले.
जर समीर त्या जागेवरून उठला नसता तर कदाचित तो आता जिवंत राहिला नसता. एवढा तो भयानक प्रसंग होता. सगळेजण ताडकन वर उठले, पण एवढ्यात जोराचा झुंबर आवाज होऊन ही पूनम गाढ झोपलेल्या अवस्थेत असल्यासारखी तशी पडून होती. हळूहळू घुबड घुमल्यासारखा आवाज, छेड तार छेड आवाज एकसारखा साऱ्या घरात घुमू लागला. जेवण खोलीत कपाटात असलेली भांडी एकमेकांवर आपटून घरभर नुसताच आवाजच आवाज होऊ लागला. डोळे गरगर फिरवत हळूहळू पूनम ती वर उठली. तिच्यात एक वेगळाच रंग जाणवत होता. तिची सुडाची नजर कोणाला तरी शोधत होती. तिनं हेरलं होतं हो. तिने शामरावला टार्गेट केलं. लांब हात करून तिने त्याच्यावर उचलून असा खाली आदळला की त्याच्या जीवघेण्या रडण्याच्या आकांताने घरातली सारी मंडळी हादरून गेली. त्यांना कुठं पळावं आणि कुठं लपावं काही समजेना. साऊ बाहेर पळण्यासाठी दरवाजाकडे वळली. तसंच तिचे केस धरून उचलून तिला सोफ्यावर अशी फेकली की तिला बिचारी म्हातारी अर्धीमेली होऊन तोंडाचं भोकाड पसरून तशीच न हालता वर तोंड करून पडली. पूनमचा तो अकराळ विक्राळ अवतार पाहून संपतराव, सुनंदा आणि समीर भांबावले. आता कोणाचा नंबर म्हणून स्वतःच अंग चोरून कोपऱ्यात घुसण्याच्या सुरक्षित जागेचा शोध घेण्याचा प्रयत्न करू लागले. तोच सुनंदा पूनमने होत्या त्या जागेवर डोक्यावर उभी केली. ती ठो 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 बोंबलू लागली. संपतराव साऱ्या कोपऱ्यातून डोळे झाकून वाट दिसेल तिकडे धावू लागले. का कुणास ठाऊक पूनमने समीरला अद्यापही हात लावला नव्हता. मात्र घरातील एकही वस्तू मूळ जागेवर राहिली नव्हती. आता ही पूनम आहे यावर कोणीही विश्वास ठेवला नसता. एवढी विचित्र भासत होती. तिचे डोळे, केस, हात, पाय सगळं पूर्ण वेगळंच दिसत होतं. ती पूनम नव्हे तर भूत आहे. हो, भूतच असं कोणीही म्हटले असते. आजपर्यंत समीरने बरेच अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यक्रम केले होते. भूताखेताबाबत बऱ्याच लोकांशी भांडला होता. भूत वाड्यात अंधाऱ्या रात्री जाऊन आला होता. पण तो खमक्या गाडी सुद्धा समोरचं दृश्य पाहून पार गंगारून गेला होता. नवे पोरता हादरूनच गेला होता म्हणा ना. कडाक्याच्या थंडीच्या त्या दिवसातही त्याच्या अंगातून घामाच्या पाण्यासारख्या धारा वाहत होत्या. समोर जे घडत होतं त्याने तो पुरता हतबल झाला होता. त्याच्यासमोर पूनम पत्नी म्हणून नावाला होती. करता करविता धनी मात्र वेगळाच होता. समीर खराच दणकट शरीरयष्टीचा कराटे चॅम्पियन तरुण देखील त्या ताकदीपुढं क्षुल्लक भासत होता. मग हे समोर आहे, हे आहे तरी काय याचा विचार समीर करत होता. तोच पाठीमागून एक जोरदार दणका समीरला बसला. त्याला बघेल तिकडे पूनम आणि पूनमच दिसू लागली. बसलेल्या फटक्याच्या सरशी पुढची 2-3 मिनिटे त्याला काहीच समजले नाही. रात्रभर घरात नुसते रडारड, गोंधळ, आवाज व हाणामारी सुरू होती. पूनमच्या मारापासून कोणीच वाचलं नाही. पण अखेर रेखीव घर म्हणावं असं दिसत नव्हतं. त्या घरात थांबावं असं वाटत नव्हतं. नुसतं भुताचं, हो फक्त भुताचं साम्राज्य दिसत होतं. सकाळचे 6 वाजले पूनम आता पुन्हा पूर्वपदावर आली होती. हो, आताही ती काहीच झालं नाही अशा रीतीने खाली कोसळली. रात्रभर सुनंदा डोक्यावर उभी होती. तिला सरळ होता येईना. संपतराव एका कोपऱ्यात उताने पडले होते. त्यांना हालता येत नव्हतं. शामराव वरून खाली हादरल्याने त्यांचे कंबरडे मोडले होते. तोही कणत फरशीवर डोळे छताला लावून थरथर पडला होता. तर साऊ आईचा रात्रीपासून आवासून केलेला तोंडाचा जबडा अजूनही मिटलेला नव्हता. म्हणायला फक्त समीरराव तेवढ्यातच बऱ्यापैकी होता. त्याने सर्वांना उठवण्याची धडपड केली आणि पहिल्यांदा लिंगप्पाला फोन केला. सोमेश्वर, लिंगप्पा व 4-5 जणांना ताफा घेऊन बरोबर 11 वाजता ते संपतरावच्या घरी पोचले. खाली तळघरात त्यांनी एक मोठं रिंगण आखून त्यात पूनमला एका खांबाला बांधून घातली. सोबत आणलेल्या कायबाई सारं सामान विशिष्ट पद्धतीने लावून घेतलं. त्या खांबाला च्या समोर एक खड्डा तयार करून त्यात वेगवेगळ्या लाकडी काड्या, तूप, पिपा, कापूर, मीठ, चंदनाच्या काड्या, पूनमच्या अंगावरील साडीचा एक तुकडा, हळद, कुंकू, लिंबू, मीठ, मोहरी असं बरंच सामान टाकलं व त्यास अग्नी दिला. त्यामुळे साऱ्या घरात आता एक वेगळ्या प्रकारचा सुवासिक घमघमाट सुटला. पूनम मात्र आता पुन्हा एकदा विचित्र अशा वरच्या पटीत ओरडू लागली. रात्रीचा दणका बसलेल्या घरातले सगळेजण भेदारलेल्या अवस्थेत ते सारं पाहत होते. कारण तिचा तो आवाज मानवी असा वाटतच नव्हता. सोमेश्वर तिच्याशी बोलू लागले. बोल, कोण आहेस तू? का आला आहेस? सांग लवकर सांग, नाहीतर आता तुला सोडणार नाही. बाटलीतच बंद करून ठेवतो. तशी पूनम मोठमोठ्याने हसू लागली. सोमेश्वर पण विद्येच्या ताकदीवान गडी वाटत होता. काल रात्री अकराळ विक्राळ
किंचाळणारे ते भूत आता फक्त मरक्या जनावरासारखं त्यांच्याकडं टक लावून बघत होतं. बोलत मात्र काहीच नव्हतं. बऱ्याच बोळ्यानं ते बोलू लागलं. मी चिंतामणी ना चिमाप्पा आहे. चिमा, थांब ना, तुझा करून टाकतो खिमा, असे म्हणून पूनम मोठमोठ्याने बेसूर हसू लागली आणि बाकीचे मात्र गर्भगळीत होऊन तिच्याकडे पाहत राहिले. संपतराव आता गोंधळले. आपलं सारं भिंग फुटणार म्हणून गडबडले. पण घरावर संकटच असं आलं होतं की सर्व बाकीचा खुलासा झाल्याशिवाय सोमेश्वर त्यावर उपाय करणं शक्य नव्हतं. पूनम सुटण्याआधी धडपड करीत होती. तिच्या हातून रक्त वाहत होतं. तिच्या कर्णकर्कशाच्या आवाजानं सारं तळघर हादरून गेलं होतं. ती सुटून येईल की काय म्हणून संपतराव, साऊ, सुनंदा, शामराव यांच्या चेहऱ्यावर भीतीचं सावट स्पष्ट दिसत होतं. त्यामुळे संपतरावांनी न विचारता क्रमवार सगळी घटना सविस्तरपणे सोमेश्वरांना सांगून टाकली. सर्व ऐकून घेतल्यावर सोमेश्वर म्हणाला, आता यावर एकच उपाय दिसतोय आहे. मृत सांगाड्यांना कोणता तरी भाग तुम्हाला आणावा लागेल. त्याच योग्य पद्धतीने कार्यक्रम करावा लागेल आणि त्यांची हवमुक्तीतून सोडवणूक करून घ्यावी लागेल. तरच नवी नवरी पूनमला त्यांनी हळदीच्या अंगानं धरली असल्याने तिला आपण यातून बाहेर काढू शकतो. अन्यथा आता ती सर्व वाटा बंद दिसत आहे. सर्वांनी बसून पूनम त्यासाठी आणि सर्वांची यातून सुटका करावी या हेतूने खूप वेळा चर्चा केली. जंगलात जायची त्यांनी तयारी दर्शवली. संग्रामलाही बोलावून घेतले. समीर, संपतराव व संग्राम जंगलात जायला सज्ज झाले. तिथे पोचले तेव्हा रात्रीचे सुमारे 11 वाजले होते. घाबरत घाबरत त्यांनी आत जायला सुरुवात केली खरी, पण वेगवेगळ्या आवाजानं त्यांना धाडस लागेना. घडलेल्या घटनेला जवळपास वर्ष होऊन गेलं होतं. त्यामुळे शोधण्याचा कुठं त्यांना खूपच पळापळ करावी लागली होती. 1-2 तासांनी ते नुकतेच इकडून तिकडून फिरत होते, पण कशाचा पत्ता लागला नव्हता. फिरून फिरून ते त्याच जागी येत होते. थोड्या वेळाने एक पुसटशी आकृती त्यांच्या मागे लागली. तिघेजण 3 बाजूला वाटेल दिसे पळू लागले. पडत होते, ठेचकळत होते, झाडाला आपटत होते, रडत होते, आरडत होते, विव्हळत होते, पण ती आकृती काय त्यांचा पाठलाग सोडेना. तिघेही अर्धमेले झाले होते. कोठून झाडातून तरी आवाज यायचा किंवा जमिनीतून यायचा, तर कधी हवेतून आल्यासारखा वाटायचा. पण आवाज आला की ते सैरभैर व्हायचे आणि पुन्हा धावायचे. कितीतरी वेळा तिघांना वर खाली करून टाकलं होतं. झाडातून, हवेत, त्या आकृतीतून भयावह विद्रूप चेहरे दिसले की तिघे पळायचे. आता त्यांच्यात रान उरला नव्हता. सोमेश्वरने तर सकाळी सूर्योदयापूर्वी घरी यायला सांगितले होते. करायचे तर काय करायचे हा प्रश्न असा हा वासून त्यांच्यासमोर उभा होता. समीरच्या गळ्यात देवाचा ताईत होता. त्याने तो छातीशी धरला दाबून आणि असेल तेवढ्या मोठ्या आवाजात म्हणाला, देवा, वाचव रे बाबा मला यातून. तुझी अनादी शक्ती लाव आमच्या बाजूने आणि या धर्म संकटातून सोडव आम्हाला. विनाकारण काहीही दोष नसताना पूनमला व घरातला या जीवघेण्या संकटातून सोडव रे बाबा. मी तुझ्यापुढे नतमस्तक होतो. त्या दोघांच्या शरीराचा 2 तरी भाग मिळू दे. आमची झाली चुकी पोटात घालून घे रे बाबा. आता लढण्याची ताकद माझ्यात नाही उरली. आणि त्याने दोघांना त्याच वरच्या आवाजात हाक मारली आणि यावेळी समीरला त्या आवाजाने संपतराव व संग्राम समीर जवळ आले. पुन्हा जवळ रांगतच ते त्या अवशेषांना शोधू लागले. सरतेशेवटी समीरला एके ठिकाणी एक कवटी तर त्याच्या पुढे फलकावर दुसरी कवटी सापडली. तिघेही ते कवट्या घेऊन घरी परतणार, पण त्यांना पुढची वाट मिळेना. ते गोल तिथेच फिरत होते. काय होत होते, कुठं चुकत होतं त्यांना काहीच समजेना. अखेर समीरने पुन्हा एकदा अनादी शक्तींचा धावा केला व रस्ता सापडला. पण गाडीत हवा नव्हती. ते तिघे कसेबसे रखडत, खेळत, पळत, धडपडत, उठत बसत कसेबसे घरी पोचले. त्यांची शारीरिक अवस्था खूप बिकट होती. सोमेश्वर म्हणाले, या कवट्या दहनविधीत रितसर केल्यावरच त्यांना पुढील सोपस्कार पार पाडता येईल. चला, विधिवत दहन क्रियेसाठी सारे जण मागील शेतात जाऊया. पूनम तशीच अजूनही बांधलेल्या अवस्थेत मलूल मान टाकून बांधलेल्या स्थितीत उभी होती. इकडे पहिली दहनक्रिया सुरू असताना कवटी फुटून अगदी नेम धरल्यासारखी शामरावच्या डोक्यात येऊन आदळली. तसा तो जाग्यावरच नव्हता झाला. घाईघाईत दुसरी कवटी दहन करायला घेतली असता त्यात मृत कवटीच्या सुनंदाच्या डोक्याचा वेध घेतला. तशीच तीही गेली. अर्ध्यात
चिमान म्हणल्याप्रमाणे जणू मेल्यावरही तो खराखुरा मानगुटीवर बसल्यासारखं ते चित्र होतं. त्या 2 कवट्यांच्या विधीवेळी शामराव व सुनंदा ही दहनविधी करावी लागली, असे कोणालाही स्वप्नातही वाटलं नव्हतं. रडत आरडत आक्रोश करत तेथील सर्व क्रिया पूर्ण करून घरात आले, तर घरातील विधी करताना साऊच्या पदराला आग लागून ती देखील हा हा म्हणता सर्वांच्या डोळ्यासमोर गतप्राण झाली. अगदी अल्पावधीतच घरातील 3घे जण देवाघरी गेले होते. समोर घडलेल्या प्रसंगाने समीरसह सारेच दुःखी झाले होते. समीर गुडघ्यात डोके खुपसून हमसून रडत होता. डोके धरून हे काय चाललंय म्हणून डोळ्यातून राग व पश्चात्तापाची दुहेरी आग ओकत होता. एव्हाना ते साऊला ही अग्नी देऊन आले होते. संग्राम व संपतराव त्यांना धीर देत होते, पण तो समजून घेण्याच्या मनस्थितीतच अजिबात नव्हता. हळूहळू पूनम पूर्णपणे शुद्धीत येत असल्याचे दिसून आले. सोमेश्वर म्हणाले, केलेल्या विधी यशाकडे वाटचाल करत आहेत. आता शेवटचा एकच मुद्दा राहिला आहे. या हवनाभोवती पूनमला 5 फेरे फिरवायला हवे, पण त्यासाठी घरचे वडीलधारे म्हणून संपतरावांनी सोबत करावी लागेल. पूनम आता शुद्धीत व एकदम बरी झाली होती, तरी संपतराव मागेपुढे होत समोर आले. 4 फेरे कसेबसे पूर्ण झाले, पण 5वा फेरा अंतिम रेषेवर येताच हवन जवळ असलेला चाकू पूनमने संपतरावांच्या पोटात घुसवला. कोणीही त्यांना सावरण्याच्या आत त्यांचा खेळ खलास झाला. एका अनामिक शक्तीचा घरात फिरलेला तो फेरा जणू संपत नव्हता. संपतरावांच्या शेजारी पूनमही धपकन खाली कळाईच्या आत खाली कोसळली. आता मात्र समीर अवसान गळल्यागत गुडघे टेकून खालीच बसला. सोमेश्वर म्हणाले, समीर घाबरू नको, सर्व धोका जवळजवळ टळला आहे. पण पूनम यातून स्वतःहून उठली तरच तुमची. मग ती 2 दिवसांनी उठेल, महिन्यांनी उठेल, वर्षांनी उठेल, पण तिला दुसऱ्यांनी कोणी उठवायचं नाही. ती स्वतः उठली तरच तुमची, नाहीतर ही गेली म्हणून समजा. हवन जवळ ठेवलेला तूप घरभर शिंपडत सोमेश्वर म्हणाले, तुमचं घर आता शुद्ध होऊन पिशाच बाधेपासून मुक्त झाले आहे. घाबरण्याचे काही कारण नाही. समीर आणि पूनमच्या घरची मंडळी पूनम शुद्धी येण्याची वाट पाहत होते. 4 दिवसांनी पूनम स्वतःहून शुद्धीवर येऊन वर उठली. गेले 4 दिवस पत्नीसाठी समीर देवाचा धावा करीत होता. बिचारी पूनम या पापात वाटेकरी नसतानाही तिला जन्मभराच्या झळा पोचून येऊ नये म्हणून देव पाण्यात ठेवून बसला होता. त्याचंच त्याला फळ मिळालं होतं. सोमेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा योगविधी करून घेतला, कारण आयुष्यात असा फेरा पुन्हा कधीच फिरू नये यासाठी ती धडपड होती. त्यांच्या कुटुंबाने केलेली ती एक चूक त्यांना आयुष्यभर धडा देऊन गेली होती. भूत खरंच नसतं म्हणणारा समीर अजूनही त्या अनामिक शक्तीच्या विळख्यातून बाहेर आला नव्हता. म्हणून फक्त पूनम पूर्वपदावर आली एवढंच. काय ती जमेची बाजू होती, त्यामुळे सारं येथेच ठेवून अनामिक शक्तींचा शोध, वावर किंवा अस्तित्व यांच्या भानगडीत न पडता पत्नीस घेऊन समीर घडलेल्या फेऱ्याची आठवण कायमची दूर सारण्यासाठी जणू तडक रशियाला निघून गेला, तोही पुन्हा कधी परतून न येण्यासाठी. बरं का मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.